भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुजाता नावाची एक मुलगी होती. ती एका शेतकऱ्याची मुलगी होती. तिने भगवान बुद्धास खीर दान दिली. ती उर्वेली नाव या गावाची होती. ती निरंजना नदीच्या काठी तिचं गाव होतं. ती एका राजाच्या घरी दिली होती. राजाच्या घरी खूप संपत्ती होती, पण मूलबाळ नव्हतं. मूलबाळ नसल्यामुळे ती खूप दुःखी असायची आणि तिचा पतीसुद्धा दुःखी असायचा. मग एका दिवशी तिने संकल्प केला. शेतामध्ये जाऊन एका झाडाखाली बसली. ते झाड होतं वटवृक्षाचं. संकल्प केला की हे देवता, मला जर मुलगा झाला तर मी नवस फेडीन, दूध भात आणि निथे खीर करून, असं ती बोलली. मग बरेच दिवस लोटले. त्याच्यानंतर तिला मुलगा झाला. मग तीही आनंदी झाली आणि तिच्या घरचे लोकही खूप आनंदी झाले. मग सुजाताने ठरवले की आता आपली वेळ आलेली आहे नवस फेडण्याची. मग पौर्णिमा आलेलीच असते, तेव्हा ती खूप तयारी करते, कारण तिला नवस फेडायचा असतो. तिला मुलगा झालेला असतंय. तिच्या घरचे पण लोक खूप आनंदी असतात. मग तिच्या मैत्रिणीला एका पाठवते, अगं जा बरं त्या वटवृक्षाखाली पूर्ण साफसफाई करून ये, आज नवस फेडायचा आहे आपल्याला, वनदेवताला आज भोजनदान द्यायचं आहे. मग ती जाती तर तिथं बघती तर काय, तिथं सिद्धार्थ बसलेले दिसतात. त्यांचं रूप ते बघून ती थक्कीत होती आणि ती धावत धावत सुजाताकडे जाती आणि सुजाताला म्हणती, अहो आईसाहेब बघा ना, तिथं तर वन देवताच उतरलेले आहेत आणि चला तुम्ही लवकर, तुमचा नवस पावन झालेला आहे. ती पण खूप खुशीत धावत धावत जाते आणि पोहोचल्याच्या नंतर बघते तर काय, तिथं ध्यान साधनेमध्ये मग्न झालेले सिद्धार्थ दिसतात तिला. मग ती विनंती करते, भगवंता माझा नवस पूर्ण झालेला आहे, तुम्ही हे भोजन घ्या. भगवंत म्हणतात, मी काही देवता नाही. तरी पण ती वारंवार म्हणती, तुम्ही माझे देवताच आहात, तुम्ही माझे वनदेवता आहात, कारण मी जे नवस बोलले ते आजच्याच तारखेला होता, आजच्याच दिवशी तो फेडायचा होता मला, आणि तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्ही देवताच आहात. भगवंत भोजन घेतात, खीर, आणि निरंजना नदीच्या काठी जातात. तिथे भगवंत विचार करतात, जर मला ज्ञानप्राप्ती झाली असेल तर त्या गोष्टीची मला जाणीव होईल. मग भगवंत तिथं थांबतात निरंजना नदीच्या काठे. तिथं थांबल्याच्या नंतर आता सध्याची बुद्धगया बिहार थांबून विचार करतात आणि भगवंताला असं कळतंय की आता मला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, आपण सर्वांना सांगितलं पाहिजेत. मग तेव्हा भगवंत सुजातास धम्मदीक्षा देतात आणि तिला प्रवचन देऊन, साधुकार देऊन तिथून